याद राख, तिला हात लावशील तर आता घरी जाऊन मारणार आहे तिला. काय करणार आहेस तू श्यामल? पाटावर उचला. पाटा इथंच कुठेतरी धुतला असावा. आपण बघू. अभ्यंकर, रक्ताची स्टेन्स आहे. येस. फडके घ्या ते आपण. आणि आज जाऊन स्वयंपाकघरात कुठं वरवंटा लपून ठेवलाय का बघा. ठीक आहे. सर, हा वरवंटा. बघितलं तर अभ्यंकर, पाटा आणि व्यवस्थित धुवून ठेवलाय, पण वरवंटा मात्र तसाच आहे. हा पाटा आणि वरवंटा दोन्ही ताब्यात घ्या. बरोबर. ठीक आहे सर. आपल्याला केमिकल अनालिसिस साठी पाठवावं लागेल. बरोबर. ठीक आहे सर. या. साहेब, हे काय झालं? कोणी मारलं असेल माझ्या नवऱ्याला. हे बघा बाई, मी तुमचं दुःख समजू शकतो, पण मला एक सांगा, या रमाकांतचं कोणाशी भांडण वाद वगैरे काही? साहेब, गायकवाडांच्या वडिलांची कागलला जमीन आहे, त्याचा व्यवहार करायचा होता. त्यासाठी कागलहून काही माणसं आली होती. मी त्यांना पूर्वी कुठंच पाहिलं नाही आणि कधीच पाहिलं नाही. ते यांना धमकवत होते, जमिनीचा व्यवहार केला नाही तर परिणाम वाईट होईल म्हणून. काल रात्री रमाकांत गाढ झोपेत असताना त्याचा खून झालाय. मग त्यावेळी तुम्ही कुठे होता? मी हिच्याकडे होते. काय ग, काल रात्री ही तुझ्याकडे आली होती? हो, हिचा नवरा रोज दारू पिऊन हिला आणि हिच्या मुलीला मारायचा. साहेब, ती खोटं बोलतीया. हिनच मारले रमाकांतला. काहीतरी काय बोलतोय? मी कशाला मारू माझ्या नवऱ्याला? एक मिनिट, शांत व्हा, शांत व्हा. तू कोण? साहेब, मी रमाकांत सुरत भाऊ. मला सगळं माहिती आहे. रमाकांत बोलला होता हिच्याबद्दल. खूप बिचारा रडला होता साहेब. काय बोलला होता हिच्याबद्दल? हिचे बाहेर संबंध आहेत म्हणून. कुणाशी संबंधित काही बोलला होता? अहो साहेब, तुम्ही याचं काय ऐकताय? तू गप्पा बस. हा, तू बोल. मॅडम, ही ज्या ऑफिसमध्ये काम करते ना, तो पण तिथंच काम करतोय. नाव काय त्याचं? गणेश. गणेश. चल, चालता हो माझ्या घरातून. माझ्या घरात येऊन माझ्यावर काय वाटतंय ते आरोप टाकतोस. चल, चालता इथून. हा, मला सांगा, कागलला तुमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे? आहे मॅडम. आम्ही ती विकायची ठरलो होतो. मी आणि रमाकांत
त्या जमिनीसाठी गिरायक पण बघत होतो. त्या जमिनीवर आणखी कोणाचा डोळा आहे? नाही साहेब, फक्त 3 गुंठ जमीन होती ती. पण ही तर म्हणते कागलहून काही माणसं येऊन जमिनीसाठी धमकावून गेली होती. नाही, तसं काय नाही. तसं काय असतं तर रमाकांत बोलला असता माझ्याशी. बरं मला सांग, रमाकांत तुला शेवटचा कधी भेटला? साधारण 4 तारखेला. पण साहेब, हिला सोडू नका. हिच्या विरुद्ध मी फिर्याद देणार आहे, फिर्याद. हिला सोडू नका साहेब. चालतो माझ्या घरातून. ओ बाई, गप्पा बसा. जमिनीच्या व्यवहारातून काही अज्ञात व्यक्तींनी रमाकांतला धमकावल्याचं रेखा म्हणजे रमाकांतची पत्नी सांगत होती. पण अचानक आलेल्या रमाकांतच्या चुलत भावाने मात्र वेगळाच संशय व्यक्त केला. रेखानेच रमाकांतला मारल्याचा आरोप केला. यातूनच रेखाचे प्रेमसंबंध उघड झाले आणि मग गणेशचं नाव समोर आलं. बोला, काय बघितलं तुम्ही? साहेब, त्या दिवशी रात्री रमाकांतच्या घरातून एक माणूस पळत होता. नक्की तो गणेशच असावा. कशावरून? साहेब, आदल्या दिवशी रमाकांतच्या घरी वाद सुरू होता, तेव्हा मी पाहत होतो. त्यावेळी तो बोट घेऊन पळत जाताना मी त्याला पाहिलं होतं. मग त्या दिवशी का नाही सांगितलं? साहेब, तुला काय मुहूर्त पाहिजे होता काय? साहेब, त्या रात्री अंधार होता ना, म्हणून मी ठामपणे सांगत नव्हतो. नक्की गणेशच होता? होय साहेब. ठीक आहे, या तुम्ही. पण हो, पुन्हा बोलावलं तर यावं लागेल. ठीक आहे साहेब. निघा. सर, मला वाटतं या गणेशला आता उचललाच पाहिजे. सर, मॅडम, सर, त्या तिघांची रिपोर्ट तयार करा आणि उद्या कोर्टात हजर करा. सर, गणेश. गणेश, ये. लागू नकोस, ये. बस. सॉलिड आहे हा. स्टायलिश पण आहे. टी शर्ट छान आहे. कलर पण लाल आहे. अहो, तब्येत बघा त्याची. जिमला वगैरे जातच ना? जातोच ना रे? हो सर. गुड. रेखा गायकवाडला ओळखतोस ना? अहो, काहीही काय विचारतं मॅडम. दोघं एका ऑफिसमध्ये काम करतात. ही काय रे, बरोबर ना? हो सर. तुमचं प्रेम प्रकरण आहे असं कळलं. होत असं कधी कधी. बोल, खरं काय ते बोल. मॅडम, प्रेम प्रकरण काय? अहो, ती माझ्या बहिणीसारखी आहे. अहो, मी खरंच सांगतोय. लाज नाही वाटत बहिणीसारखी असं म्हणायला? सॉरी मॅडम. हे बघ गणेश, खरं काय ते सांगून टाक, नाहीतर इतके फटके बसतील ना, वर नोकरी पण जायची. होय साहेब. मला सांग, तुमचं हे सगळं रेखाच्या नवऱ्याला माहीत होतं? माहीत होतं साहेब. कधी कळलं त्याला? परवा संध्याकाळी. परवा संध्याकाळी म्हणजे 4 तारखेला संध्याकाळी. हॅलो. हा बोला डॉक्टर. PM रिपोर्ट झाला का नाही? गुड. ठीक आहे, ठीक आहे. मी कॉन्स्टेबलना पाठवून देतो, त्यांच्याकडे द्या. ओके, थँक्यू डॉक्टर. ओके. सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन PM रिपोर्ट घेऊन या. गणेश, तू निघ आणि आम्हाला विचारल्याशिवाय शहर सोडायचं नाही. जी सर. आणि ज्यावेळी आम्ही चौकशीला बोलवू तेव्हा पोलीस स्टेशनला हजर व्हायचं. येतो सर. येतो नाही, यायचं. नाहीतर गाठ माझ्याशी आहे. निघ.
अभ्यंकर, आपला अंदाज खरा ठरला. खून जड वस्तू डोक्यात घालूनच केला गेला आणि खून झाल्यावर 24 तास उलटून गेले. PM रिपोर्ट सुद्धा तेच सांगतो. खून 4 तारखेला पहाटे 4 ते 4:30च्या दरम्यान झाला आणि रेखा आपल्याला सांगते की खून 5 तारीखला मध्यरात्री झाला. राईट सर. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे खून होऊन 4 तारखेला रात्री 24 तास उलटले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टही तेच सांगत होता. पण रेखाच्या म्हणण्याप्रमाणे खून 5 तारखेला झाला होता. संशयाची सुई नकळतपणे रेखाकडे वळत होती आणि त्याचबरोबर गणेशही पोलिसांच्या संशयितात होता. स्वर्धा, मला सांग, त्या रात्री रेखा तिच्या मुलीला घेऊन तुझ्या घरी राहायला आली होती? हो मॅडम. नक्की काय घडलं होतं त्या रात्री? त्या रात्री ती तिच्या मुलीला घेऊन माझ्याकडे झोपायला आली आणि आम्ही झोपून गेलो लगेच. काय ग, कसला आवाज आला? नवरा आला असेल माझा दारू पिऊन, पडला असेल कुठेतरी. मध्यरात्री का पहाटे मला ठीकसं नाही आठवत, पण काहीतरी पडल्याचा किंवा काहीतरी आपटल्याचा आवाज जाणवला मला. आम्ही दोघे सुद्धा दचकून उठलो. मी तिला विचारलं सुद्धा की कसला आवाज आला, तर ती म्हणाली की तिचा नेहमीप्रमाणे नवरा दारू पिऊन आला असेल आणि तोच कुणीतरी आदळला असेल, म्हणून आम्ही परत झोपून गेलो. त्याच्या आदल्या रात्री तुला काही असा पडण्याचा किंवा आपटण्याचा आवाज आला होता? नाही मॅडम, कारण की त्यावेळी मी घरी नव्हतेच. मी माझ्या आईकडे गेले होते. ठीक आहे, निघतो. सर, तुम्हाला काय वाटतं, खून कोणी केला असेल? नाही मॅडम, मी अद्याप या निर्णयापर्यंत आलेलो नाही. कारण PM रिपोर्ट वरून खून कधी झाला आणि कसा झाला हे आपल्या लक्षात येतं. कोणी केला हे मात्र आपल्याला शोधून काढावं लागेल. ज्या अर्थी रमाकांतचा खून डोक्यात पाटा घालून केला गेला, त्या अर्थी कदाचित हा खून गणेशनं केला. मला वाटतं आपल्याला एक गणेशवरच साहेब, मी खरंच सांगतोय साहेब, मी खून नाही केला साहेब. का पळालास? का पळालास? तुला काय वाटलं आम्हाला कामं नाही तुझ्या मागं पळायला? हा? मी खरंच सांगतोय साहेब, मी खून नाही केला साहेब. ज्या रात्री रमाकांतचा खून झाला त्या रात्री तू त्याच्या घरी गेला होतास का नाही? नाही साहेब. खोटं बोलतोस? ज्या दिवशी रमाकांतचा खून झाला त्याच्या आदल्या रात्री तू त्याच्या घरी गेला होतास. तुझ्या हाताला रक्त लागलं होतं आणि तसाच तू घराबाहेर पडला होतास. एकानं बघितलंय तुला आणि तसा रिपोर्ट आहे आमच्याकडं. खरं सांगतो साहेब, माझं आणि रेखाचं प्रकरण रमाकांतला कळलं होतं साहेब. म्हणून तिला त्यांनी खूप मारलं साहेब. मला काळजी वाटली म्हणून मी संध्याकाळी तिला फोन पण केला होता, पण रमाकांतनी उचलला साहेब फोन. तो फोन घेऊन गेला होता तिचा. मला खूप काळजी वाटली सर. मी फोन केल्यानंतर त्यांनी उचलला आणि मला धमकी दिली साहेब की मी तुला बघून घेईन म्हणून. मी पण दिली साहेब तर त्याला धमकी.
की मी सोडणार नाही तुला, तिला जर हात लावलास तर. त्यानंतर मला खूप काळजी वाटली म्हणून मी तिच्या घरासमोर 2-3 फेऱ्या मारल्या साहेब, आणि ती कुठेच दिसली नाही साहेब. म्हणून रात्रीच्या वेळी अंदाज घेण्यासाठी तिच्या घराजवळ गेलो आणि बघतो तर दरवाजा उघडा होता साहेब. मग मी आत शिरल्यानंतर मी कशाला तरी अडकून पडलो साहेब. हाताला असं चिकट असं काहीतरी लागलं, फक्त ते रक्त होतं साहेब. रमाकांतचं प्रेत होतं साहेब. मी घाबरलो आणि तिथून पळून गेलो साहेब. मी रमाकांतचा खून नाही केला साहेब. मी खरं सांगतोय साहेब, मी रमाकांतचा खून नाही केला साहेब. तू खरं बोलतोयस नाही? हो सर. चल उठ. बोल, का मारलंस नवऱ्याला? बोल झटकान. साहेब, मी नाही मारलं माझ्या नवऱ्याला. अहो, त्या दिवशी रात्री मी माझ्या शेजारी मैत्रिणीच्या घरी राहायला गेले होते. माझी मुलगी पण तिथंच होती. हवं तर तुम्ही तिला विचारा, ती अजून लहान आहे. ती नाही खोटं बोलायची तुमच्याशी. आणि तुम्ही काय ऐकताय त्या शंकर्याचं? सर, मला वाटतं रमाकांतला हिने नाही, त्या गणेशनेच मारलं असावं. कोण गणेश? गणेश, तू ज्या ऑफिसमध्ये काम करतेस ना, तिथं तो क्लार्कचं काम करतो. एवढ्यात विसरलीस? काय गे, गणेशनेच मारलं ना रमाकांतला? तो का मारेल रमाकांतला? कारण रमाकांतला तुमच्या दोघांच्या संबंधांबद्दल कळलं होतं. आणि हे बघ, गणेशने आम्हाला सगळं काही सांगितलं. तेव्हा आमच्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करशील ना, तर तुला जास्त त्रास होईल. तेव्हा सगळं काही ते खरं खरं सांगून टाक, समजलं? बोल, खरं काय ते पटपट बोल. मॅडम, माझा नवरा मला दारू पिऊन रोज मारायचा, माझ्यावर सतत पाळत ठेवायचा, म्हणून त्याला मी संपवलं. कधी मारलंस तू नवऱ्याला? बोल झटकान. पहाटे. आदल्या दिवशी संध्याकाळी त्याला माझ्या आणि गणेशच्या संबंधाबद्दल कळालं होतं. डोक्यात राग घालून घराबाहेर पडला. बाहेरूनच जीवन आला होता. भरपूर दारूही पिला होता. त्या दिवशी मला आणि माझ्या मुलगीला फार मारलं आणि तिथंच खुर्चीवर झोपून टाकला. माझी मुलगी मार खाऊन तशीच झोपली. त्या दिवशी मी आणि माझी मुलगी जेवलो नाही साहेब. मग पहाटे मनाशी पक्क केलं की याला संपवायचं.
नातेवाईकांवर खुनाचा आरोप करणाऱ्या रेखाने शेवटी पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. रमाकांतचं दारूचं व्यसन आणि रोजची मारहाण याला रेखा कंटाळली होती आणि त्यातच गणेश बरोबरच्या प्रेम प्रकरणात रमाकांत अडसर ठरत होता. ही या प्रकरणाची दुसरी बाजू. व्यसनाधीनता आणि विवाहबाह्य संबंध या दोन्हीही बाजू नक्कीच असमर्थनीय. म्हणूनच प्राप्त परिस्थितीत विवेकबुद्धी जागृत ठेवून जीवन जगत राहणं हेच योग्य. भेटूया डायल 100च्या पुढील भागात.